अहिल्यानगरच्या पारनेरमधील वाडेगव्हाण येथील शेतकऱ्यांना ड्रॅगन शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय। या शेतकऱ्यांना 3 एकर शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटचं पीक घेतलेलं आहे। यातून विजय खंदारे या प्रयोगशील शेतकऱ्यानं 26 ते 27 लाखांचं उत्पन्न घेतलं। 20 वर्षांपर्यंत हे पीक उत्पन्न देत असून कमी पाण्यात देखील तग धरत असल्याचं खंदारे यांनी सांगितलं। अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 20 ते 22 सप्टेंबरला शिवार फेरीचं आयोजन केलं। यावेळी 20 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट पिकांची प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे शिवार फेरीत विदर्भातील 11 जिल्ह्यांमधनं लाखो शेतकरी भेट देणार आहेत। राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं। या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी यासाठी प्रशासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला। त्यानुसार राज्याच्या महसूल विभागानं मदतीच्या प्रस्तावांना मंजुरी देत 10,26,460 शेतकऱ्यांना एकूण 689,52,00,000चा निधी जाहीर केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकं पाण्यात गेली आहेत। त्यामुळे शेतकरी पुरता कोलम उठला। कापूस, सोयाबीन, तूर, हळद अशी पिकं चिखलमय झाली आहेत। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले। कोल्हापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे गाव आणि परिसरात जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। अक्षरशः शेतातून पाण्याचे पाट वाहू लागले। त्यामुळे शेती आहे की नदी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हापूरच्या सांगोला भागात पावसामुळे 60,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। 100 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 170 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। द्राक्ष बागा, डाळिंब बागा, मका, बाजरी, ज्वारी अशा पिकांचं नुकसान झालं। कोल्हापुरातील सांगोला तालुक्यात आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली। सांगोल्यातील अनेक गावांना पावसानं झोडपलेलं आहे। त्यामध्ये शेतात पाणी शिरल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाचं मोठं नुकसान झालं। भटउमरा परिसरातल्या नदीकाठची शेती पाण्याखाली गेली। त्यामुळे उभं पीक पूर्णतः वाहून गेलं। नाशिकच्या चांदवड शिंगवे परिसरात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे मका, बाजरी पिकांचं मोठं नुकसान झालं। सततच्या पावसानं शेतामध्ये पाणीच साचल्यानं पिकं जमीनदोस्त झाली आहे। त्यामुळे प्रशासनानं पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।